नाव आणि वेश बदलून दिल्लीला गेल्याचे आरोप खोटे, आरोप खरे ठरल्यास राजकारण सोडेल, अन्यथा संसदेत खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अजितदादांचं आव्हान. जय मालोकारच्या मृत्यूला मनसेच जबाबदार. मालोकार 10 दिवसांनंतर अजितदादा गटात येणार होता, त्यामुळे त्याच्यावर मनसे नेत्यांचा दबाव होता, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप. मनसेतील खुनशी लोक काहीही करतात. रमेश किनी प्रकरण पचवल्यानं हे लोक काहीही करू शकतात, अमोल मिटकरींचा हल्लाबोल. मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथगतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप. अहवाल आयोगाकडे सादर. ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात, सूत्रांची माहिती. राज्यात टोळीचं सरकार, त्या टोळीचे प्रमुख दिल्लीत. मशालीने भाजपच्या दिल्लीतल्या खुर्चीला आग लावली, संजय राऊतांचा हल्लाबोल. दोघांपैकी एकाला माझं संसदेतील भाषण आवडलं नाही. माझ्या घरावर ईडी कधीही छापा टाकू शकते, ईडीतील सूत्रांनी मला सांगितलंय. राहुल गांधींचा खळबळजनक दावा. राहुल गांधींसह आम्हाला पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल. कारवाईला सामोरं जाण्याची आमची तयारी. टीका केल्यानं आमच्यावर हल्ले होऊ शकतात, संजय राऊतांचा आरोप. मनोज जरांगे पुण्याच्या कोर्टात दाखल. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा जरांगेंवर आरोप. मनसे पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघ लढवणार. पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. शरद पवारांकडून आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो, आता पवारांकडून घरफोडीचा कार्यक्रम सुरू. आमदारांच्या मुलांना तिकीट देत घरफोडी करायला नको, धर्मराव बाबा आत्राम यांची टीका. मुंबईत येताना सांगून ये, मानखुर्दमध्येच मनसे स्टाईलनं तुझा समाचार घेणार. मनसे कार्यकर्त्यांचा बॅनरमधून अमोल मिटकरींना इशारा. महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू. महाविकास आघाडीच्या आधी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येईल. जागावाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची माहिती. सरकारला हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात. निवडणुकीचे 2 महिने शिल्लक. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांची टीका. सरकारने सुरू केलेली योजना पुढच्या अनेक पिढ्या सुरू राहील. ही योजना राऊत जेलमध्ये राहून बघेल. सत्तारांसह नितेश राणेंचं राऊतांना उत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 60,000 महिलांना योजनेचे मंजुरी पत्र मिळणार. नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. फडणवीस आणि अनिल देशमुख एकत्र येण्याची शक्यता. पत्रिकेत नाव मात्र औपचारिक निमंत्रण दिलं नसल्याचा देशमुखांच्या कार्यालयाचा दावा. संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. अजित पवारांच्या आदेशाला महामार्ग प्राधिकरणाकडून केराची टोपली. प्राधिकरणासोबत बैठक घेऊनही नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू नाही. पूजा खेडकर भारतात की परदेशात, अशी चर्चा सुरू. दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती. दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता. मुख्य प्रवाहातून बाहेर असल्यानेच मराठा समाज आरक्षणास पात्र. राज्य मागासवर्ग आयोगाची उच्च न्यायालयात भूमिका. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 6.5 रुपयांची वाढ. व्यावसायिक सिलेंडर 1,605 रुपयांना मिळणार. भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेला. पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. काही वर्षांपूर्वी तर कमला हॅरिस भारतीय होत्या, आता त्या कृष्णवर्णीय म्हणून ओळख बनवण्याचा प्रयत्न करतायत, डोनाल्ड ट्रम्प यांची टीका. 23 वर्षांनंतर 9/11चा मास्टरमाइंड खालिद शेख मोहम्मद 2 साथीदारांसह गुन्हा कबूल करणार. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून जाहीर. हिमाचल, उत्तराखंडमध्ये ढगफुटी, घरांची पडझड, पूल, रस्ते पाण्याखाली. विविध घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू तर 50 जण बेपत्ता.